सखल धनगर समाजाच्या आंदोलनाला अडथळा, सरकारच्या भूमिकेचा चांदवडमध्ये जाहीर निषेध। दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर सखल धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन दीपक बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार होते। मात्र हे आंदोलन होऊ न देण्यासाठी राज्य सरकारकडून दडपशाहीचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप समाज बांधवांकडून करण्यात येत आहे। आंदोलनाचे नेतृत्व करणारे दीपक बोराडे तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवले जात असल्याचे समोर आले आहे। या कारवाईच्या निषेधार्थ चांदवड तालुका जिल्हा नाशिक येथील सखल धनगर समाजाच्या वतीने चांदवड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक माननीय कैलासजी वाघ यांना निवेदन देण्यात आले। स्वातंत्र्य मिळाल्यापासून समाज एसटी प्रवाहासाठी भांडतोय। अनेक आंदोलने या समाजाने केली आहेत। इतर राज्यामध्ये या समाजाला एसटीची सवलत असून देखील महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार या समाजावर अत्याचार करत आहेत आणि त्यातली त्यात समाजाचे योद्धे दीपक भाऊ बोराडे यांना आज सकाळी पोलिसांनी स्थानबद्ध केलं। याचा निषेध म्हणून या महाराष्ट्रातील धनगर समाजाचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर येतील। याचे काही वाईट परिणाम झाले ते सरकारला भोगावं लागतील। या निमित्तानं हा इशारा मी देतो आणि थांबतो। आज चांदवड या गावामध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धनगर समाजाचे सर्व पदाधिकारी माझ्याबरोबर उपस्थित आहे। आज पोलीस स्टेशन येण्याचं कारण म्हणजे 21 जानेवारी 2026ला मुंबई येथील आझाद मैदानावरती जो धनगर समाजाचा मोठा आंदोलन मोर्चा जाणार होता, त्या संदर्भात शासनाने जे काही आमच्यावरती गळचेपीचा प्रकार घडवला आहे तो थांबवण्यासाठी आम्ही आज चांदवड पोलीस स्टेशनचे PI माननीय कैलासजी साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलं की महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने धनगर समाजाला झुलवतं आहे त्याचा आम्ही आज निषेध करायला इथं आलो आहे। हा निषेध यासाठी की या धनगर समाजावरती जो काही छळवणूक चालली आहे, पिळवणूक चालली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत लिहिल्याप्रमाणे धनगर समाज हा एसटी प्रवर्गामध्ये मोडलेला आहेच, फक्त त्याची अंमलबजावणी करायची। आम्ही नव्याने मागणी मागत नाही, पण हे कुठेतरी टाळाटाळ करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब हे मात्र धनगर समाजाला झुलवत ठेवतात हे आमच्या निदर्शनास येत आहे। 2014मध्ये आम्ही पंढरपूर ते बारामतीला धनगर समाजाच्या याच मागणीसाठी ते आरक्षण लागू करावं हा आमचा मोठा मोर्चा अगदी लाखोच्या दरम्यान आम्ही बारामतीच्या शारदा स्टेडियमवरती आलो। त्यावेळेला माननीय देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांनी त्या भाषणात सांगितलं होतं की आमचं सरकार आणून द्या, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीचा प्रवर्ग जे आरक्षण आहे ते लागू करून देतो, पण आजपर्यंत झुलवत ठेवलं आहे। आज सकाळी बघितलं आम्ही जे आमच्या धनगर समाजाचे नेते आहेत माननीय दीपक भाऊ बोराडे यांच्या घराभोवती अगदी शेकडो पोलिसांचं जाळं पसरलेलं। याचा अर्थ काय होतो की धनगर समाजाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडू नये। शेकडो कार्यकर्त्यांना याच पद्धतीनं पोलीस उचलत आहेत आणि जवळच्या पोलीस स्टेशनला नेऊन नजरकैद करतायत। मलाही सकाळी सकाळी आमच्या पोलीस स्टेशनवरनं म्हणजे चांदवडच्या पोलीस स्टेशनतर्फे नोटीस आली की तुम्ही घर सोडू नये। म्हणजे याचा अर्थ असा होतो की धनगर समाजाने त्यांचे जे मूलभूत हक्क आहे ती मागण्यासाठी घराबाहेर पडू नये असं मला तरी वाटतं। आणि कदाचित हा आमचा आवाज तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करत असेल सरकार, हे थांबणं शक्य नाही। एक ना एक दिवस त्याचा उद्रेक होईल आणि शासनाला त्याची भरपाई द्यावा लागेल। शासनाचं कदाचित आमच्याकडनं अगदी वाईट म्हणजेच कुठंतरी त्यांना पराभूत करण्याचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो, हा मी इशारा देतो। माझ्याबरोबर माननीय खंडराव पाटील साहेब आहेत, विनय ब्रिगर साहेब आहेत, त्यानंतर रतनजी हिरे साहेब आहेत,
पिंटूसाहेब गाडे आहेत, बाळासाहेब आहेत आमच्याबरोबर, गोयकर साहेब आहेत, मुरडनर साहेब आहेत. या सर्वांना आज आम्ही चांदवडला येऊन आमचं निवेदन दिलं. हा आमचा इशारा समजावा. तुम्ही आम्हाला किती दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही या छत्रपतींच्या आणि अहिल्यादेवींच्या राज्यातले कार्यकर्ते आहोत. आमच्याकडे पण गनिमी कावा आम्हाला चांगल्या प्रकारे कळतो आणि आम्ही जेव्हा आमचा न्यायालयीन लढा आम्हाला जरी तुम्ही परवानगी नाकारली असेल 21 तारखेची, पण न्यायालयामध्ये आम्ही त्याची दाद मागितली आहे आणि जेव्हा मिळेल त्यावेळेला आम्ही कोणत्या मार्गाने प्रवेश करू हे या शासनाला कळू देणार नाही. आम्ही बहुरूप्यापेक्षाही बहुरूपी राहू, आम्ही लंगोट लावू, बारबंडी घालू, मेंढरं घेऊ, शेळ्या बकऱ्या, घोडे, कुत्रे, कोकरं घेऊन आम्ही मात्र मुंबईला दाखल होणारच, यात शंका नाही. हाच इशारा आमचा समजावा. धन्यवाद. धनगर समाज हा अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचा समाज असल्याकारणाने दीपक भाऊच्या माध्यमातून धनगर समाज हा त्याच्या न्याय हक्कासाठी मागणी करण्यासाठी मुंबई येथे जात असताना आज या संयमी स्वभावाच्या धनगर समाजाची कुठेतरी मानहानी केली जाते आणि त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते हे धनगर समाजाला कळतं आहे. परंतु हरकत नाही आहे. सरकार आमच्याबरोबर कसं वागतं आहे हे आम्ही वेळोवेळी बघतो आहे आणि एक वेळेस ही क्रांती होईलच. जरी समजा तुम्ही आम्हाला आमचे कार्यकर्त्यांना डांबतायत, आम्हाला मुंबईमध्ये येण्यासाठी तुम्ही थांबवतायत, परंतु ही क्रांतीची मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचं हा धनगर समाज आजच्या विद्यमान सरकारच्या बरोबर असताना सुद्धा त्यांना सार्वत्रिक वागणूक दिली जाते हा समाज बघतोय. परंतु एवढीच विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की आमच्या समाजाची एवढी अवहेलना करू नये, कारण की आज निष्ठेने तुमच्या पाठीमागे असणारा समाज आणि त्यांना तुम्ही अतिशय खालच्या दर्जाने त्यांना छेडतायत, ते एवढं करू नये. आणि जर समजा तसं जर झालं तर हा उद्रेक जर झाला तर ह्या सरकारला सांभाळणं नक्कीच जड जाईल, एवढं बोलतो. यावेळी श्री खंडेराव पाटील, श्री मच्छिंद्र बिडकर, श्री रतन हिरे, श्री निवृत्ती मुरडनर, श्री पिंटूभाऊ गाडे, श्री विनायक बिडकर, श्री संदीप जोजारे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारने आंदोलन दडपण्याऐवजी धनगर समाजाच्या न्याय मागण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी उपस्थितांनी केली. महाराष्ट्र न्यूज 99 साठी संदीप जोजारे, नाशिक.